माझं नाव रेखा श्रीराम पेशेवर. मी महा हॉस्पिटलमध्ये लस घेण्यासाठी आले होते आणि आम्ही कालच ऑनलाईन बुकिंग केलं आहे. पण आमचं 1 ते 3चं टाईम होतं, म्हणून आम्ही 12 वाजता आलो. आणि आता इथे एवढी गर्दी आहे आणि ते सांगतात की सकाळी येऊन तुम्ही टोकन घ्यायचं. आता हे आम्हाला माहीत नव्हतं आणि पोलिसांनी सांगितलं की तुम्हाला आता मिळणार नाही, तुम्ही जा घरी आणि उद्या या टोकन घ्यायला. आणि त्याने 300 टोकन दिले आहेत. म्हणजे काय एका दिवसामध्ये फक्त 300 लोकांनाच लस देतात. तुम्ही आला कुठून आता? मी इथे चेंबूरवरूनच आले, अच्छा छेडानगर. अच्छा. वरती किती गर्दी होती तुम्ही गेला तेव्हा? वरती 2ऱ्या माळ्यापासून 3ऱ्या माळ्यापर्यंत आहे. लोकांमध्ये अंतर होतं का उभं राहिलं त्यावेळेस? नाही ना, आम्हाला भीती वाटत होती म्हणून आम्ही थांबलो नाही, आम्ही चाललो घरी आता. नमस्कार, मी प्रमुख वैद्यकीय अधिकारी महा हॉस्पिटल. आमच्याकडे एकूण 3 बूथ आहेत, त्यामुळे आम्हाला 300 म्हणजे प्रत्येक बूथवर एक असे 100 प्रमाणे 300 देण्याचे आम्हाला आदेश आहेत वरून. परंतु आमच्याकडे लोक कुठून कुठून येत आहेत, लांबून लांबून येत आहेत. म्हणजे चेंबूर, गोवंडी, मानपूर, कुर्ला, माटुंगा, तुमचं पनवेल, कोपरखर्णे अशा लांबून लांबून लोक आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे आमच्याकडे खूप गर्दी वाढलेली आहे. कारण आता लोकांमध्ये ना वॅक्सिनसाठी ना जागरूकता निर्माण झालेली आहे. आता लोकांना कळलं आहे की जर या कोरोनाशी जर युद्ध करायचं असेल तर आपल्याला लसीकरण करणं हा एकमेव पर्याय उरलेला आहे. या दृष्टिकोनाने आता सगळ्यांचीच झुंबड उडालेली आहे. आणि 1 मे पासून 18 वर्षाच्या वरील जेवढे आपले तरुण वर्ग आहे त्यांनासुद्धा वॅक्सिन देण्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. तर त्या अनुषंगाने आता जे वयस्क मंडळी आहेत, वरिष्ठ नागरिक आहेत, अशा लोकांनी आता इथे प्राधान्याने लवकरात लवकर घेऊन वॅक्सिन घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त गर्दी या ठिकाणी होत आहे. त्याच्यासाठी आम्हाला जसं नियोजन करता येईल तसं आम्ही करू, व्हॉलेंटियर वगैरे लावून. आणि शक्य तर आम्ही पंडाल वगैरे टाकून या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग कसं करता येईल त्याकडे लक्ष वेधू. नोंदणी काही लोकांनी नोंदणी केली असेल, पण कोणाला ती नोंदणी नसते. बऱ्याच वेळा ती इतर ठिकाणची नोंदणी असते, तरी देखील आम्ही त्यांना परत पाठवत नाही. आम्ही सगळ्यांना वॅक्सिन देतो. आतापर्यंत कुठल्याही व्यक्तीला आम्ही परत पाठवलेलं नाही. वॅक्सिन संपेपर्यंत आम्ही लोकांचं लसीकरण करत आहोत. आमची जरी कॅपॅसिटी 300ची जरी असली तरी 960 पर्यंत आम्ही वॅक्सिन एका दिवसाला देण्याचं काम केलेलं आहे. तेच ना म्हटलं ना, पंडाल बांधण्याचं प्रयोजन चालू आहे. पंडाल बांधल्यानंतर हा जो मॉब आहे त्याला आपल्याला यशस्वीरित्या लसीकरण करता येईल असं मला वाटतं.